नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपले यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण इथे क्वेश्चन ॲनालिसिस सुरू केलेली आहे आणि आजचा आपला हा 28वा पार्ट आहे. तर यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आहे. तसंच आपण या पार्टमध्ये विज्ञानाचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. पाठीमागच्या पार्टमध्ये आपण हिस्ट्रीचे क्वेश्चन कव्हर केले होते. तर आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये वेगवेगळ्या सब्जेक्टचे क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. तर बघा आजच्या सायन्सचे क्वेश्चन आहेत. पहिला आहे, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश हे होय. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन जिम कार्बेट. तर भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे हे जिम कार्बेट. याला 1936मध्ये याची स्थापना झाली होती. तेव्हा याचं नाव होतं हॅली नॅशनल पार्क. हे पण लक्षात असू द्या, हॅली नॅशनल पार्क असं नाव होतं याचं. नंतर जिम कार्बेट यांच्या नावावरून याचे नामकरण झाले. तसंच त्याला नाव देण्यात आलं. ते ब्रिटिश एक अधिकारी होते आणि हे कशासाठी, तर हे एक वाघ संवर्धनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. तसंच इथे प्रोजेक्ट टायगरचे हे मुख्य केंद्र देखील आहे. पुढचा प्रश्न पाहूया, ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1985मध्ये, म्हणजेच थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. ओझोन छिद्राचे अस्तित्व प्रथमतः 1985मध्ये आपल्याला आढळून आलं. अंटार्क्टिकाच्या वर ब्रिटिश संशोधकांनी काय केलं होतं, वैज्ञानिक मोजमापामधून हे ठिकाण शोधलं होतं छिद्र. तसंच CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन जे असतात यासारख्या वायूमुळे इथे ओझोन थर पातळ झाला होता आणि तिथे त्याला छिद्र पडलं होतं असं निष्कर्षामधून आढळून आलं. पुढचा प्रश्न पाहूया, आम्लपर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे? तर बघा, आम्लपर्जन्य याच्यासाठी NO2 आणि SO2, इथं प्रिंट मिस्टेक झालेले, तर NO2 आणि SO2 म्हणजे फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. औद्योगिक धूर जे असतात, औद्योगिक धूर, इंधन, ज्वलन आणि वाहनामधून जो नायट्रोजन बाहेर पडतो, तसंच सल्फर संयुगे हवेत असतात. तर हे सगळ्यांचं मिळून अशा प्रकारे वायू प्रदूषण होतं आणि हे वायू पाण्याशी प्रतिक्रिया देऊन आम्ल तयार करतात आणि त्यातूनच आम्लपर्जन्य तयार होतं. पुढचा प्रश्न पाहूया, खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय आहे? तर खाण्याच्या सोड्याचं शास्त्रीय नाव आहे सोडियम बायकार्बोनेट, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर सोडियम बायकार्बोनेट त्याची संज्ञा पण लक्षात असू द्या, NaHCO3 ही सोडियम बायकार्बोनेटची संज्ञा आहे, जो आपण स्वयंपाकघरात वापरतो पदार्थ फुगवण्यासाठी. तसेच आम्लत्व त्याचं कमी करण्यासाठी देखील वापर होतो आणि रासायनिकदृष्ट्या तो क्षारीय बायकार्बोनेट स्वरूपात आढळतो. पुढचा प्रश्न आहे, ॲसेटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला काय म्हणतात? तर बघा, ॲसेटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला विनेगर असं म्हणतात, म्हणजे फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हे पाणीयुक्त द्रावण असतं. तसंच खाद्यपदार्थ टिकून ठेवण्यासाठी, चव वाढवण्यासाठी, तसंच स्वच्छतेत देखील याचा वापर होतो. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानवनिर्मित आहे? तर संपूर्ण मानवनिर्मित असणारा हरितगृह वायू आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. CFC त्यालाच आपण CFC जसं म्हणतो आणि हा 100% मानवनिर्मित वायू असून कशामध्ये असतो? फ्रीजमध्ये असतो. तसंच एरोसोल स्प्रे जे असतात त्याच्यामध्ये असतो. फोम उत्पादनासाठी देखील हा वापरला जातो. AC त्याच्यामध्ये देखील याचा वापर होतो. तसंच हा ओझोन थराला सर्वाधिक हानिकारक म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. डॅश डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे कीटके, म्हणजे सेकंड ऑप्शन. तर जगातील सर्वात जास्त कीटकांची संख्या आहे. तसंच विविध वातावरणात जुळून घेण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. तसंच आकाराचं त्यांच्यामध्ये वेगवेगळे आकार असतात. प्रजनन क्षमता पण यांची खूप अशी ही असते. यामुळे त्यांची संख्या अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढते. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र बनलेलं आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे पश्चिम घाट, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. त्यालाच आपण सह्याद्री पर्वत म्हणतो महाराष्ट्रात. आणि हा जो पश्चिम घाट आहे गुजरातपासून तर खाली तमिळनाडूपर्यंत पसरलेला घाट जो आहे तो जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. तसंच इथे एंडेमिक पेसीज जे असतात, तसंच त्या प्राण्यासाठी इथं म्हणजे त्यांची वाढीसाठी पूरक असं वातावरण देखील आहे. पर्जन्यमान, हवामान आणि भूसंरचना यामुळे हे कसं संवेदनशील क्षेत्र बनलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन स्थितांबर, म्हणजेच त्याला आपण स्ट्रॅटोस्फिअर असं म्हणतो. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये हा ओझोन थर आढळतो आपल्याला आणि ओझोन थर पृथ्वीपासून 10 ते
50 किलोमीटर उंचीच्या या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतो आणि हा थर सूर्याच्या घातक जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात त्या रेजपासून किंवा त्या किरणापासून जीवसृष्टीचे किंवा आपल्या पृथ्वीचं रक्षण करत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. वन अधिकार कायदा कधी अंमलात आला? तर बघा, वन अधिकार कायदा हा 2006 मध्ये अंमलात आलेला आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. वन अधिकार कायदा 2006 मध्ये लागू झाल्यामुळे काय झालं तर आदिवासी व पारंपरिक वनस्पतींना वनवासींना जंगलातील जमीन आणि संसाधने तसंच निवास हक्कांचे कायदेशीर संरक्षण त्यांना मिळालेलं आहे आणि अनेक वर्षाची हक्क न्याय मागणी यातून पूर्ण झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे. कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला? तर याचं करेक्ट आन्सर आहे कोठारी आयोग, म्हणजे थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. 1964 ते 66 मध्ये हा आयोग काम करत होता. या कोठारी आयोगाने अर्न अँड लर्न संकल्पनेला शैक्षणिक समता साधण्यासाठी महत्त्व दिले. तसंच शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना काम करून आर्थिक मदत मिळावी हा त्यामागचा उद्देश होता. आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरली होती तेव्हाच्या काळात. पुढचा प्रश्न पाहूया. WWW वर्ल्ड वाईड वेब तर तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे टिम बर्न्स ली, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. 1989मध्ये टिम बर्न्स ली यांनी वर्ल्ड वाईड वेब म्हणजे तसंच HTTP तसंच HTML ह्या ज्या साईट असतात त्या तयार करून इंटरनेट वापरण्याची पद्धतीच बदलून टाकली होती आणि माहिती वेब पृष्ठांच्या स्वरूपात सहज उपलब्ध करण्याची ही पहिली क्रांतिकारी संकल्पना ठरली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला होता? तर याचं करेक्ट आन्सर आहे परम, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. परम जो आहे तो सर्वात पहिला सुपर कॉम्प्युटर आहे. 1991मध्ये सीडॅक जी आहे कंपनी, त्या सीडॅकने परम 8000 हा भारताचा पहिला स्वदेशी सुपर कॉम्प्युटर विकसित केला होता. नाव लक्षात असू द्या, परम 8000 पुढे आहे त्याच्या. 8000 हा कॉम्प्युटर विकसित केला. नंतर अमेरिकेने निर्यात बंदी लावल्यानंतर भारताने तंत्रज्ञान आत्मनिर्भरतेकडे मोठी पावले टाकली होती आणि वैज्ञानिक संशोधनासाठी हा परम जो तयार केला हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला होता आपल्यासाठी. पुढचा प्रश्न आहे. HTML खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे संक्षिप्त रूप आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, म्हणजेच HTML. HTML ही वेब पृष्ठांची रचना, मजकूर, प्रतिमा आणि लिंक्स दाखवण्यासाठी वापरली जाणारी मूलभूत मार्कअप भाषा आहे. इंटरनेटवरील सर्व वेबसाईटचा पाया HTMLला समजलं जातं. तसंच वेब डिझाईनमध्ये पण याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लेसरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे लिडार, म्हणजे फोर्थ ऑप्शन. इंग्लिशमध्ये ही संज्ञा अशी लिहितात लिडार. तर बघा, लिडार जी संज्ञा आहे ही तंत्रज्ञानात लेसर किरणांच्या सहाय्याने अंतर, प्रदूषण, हवामान, भूभाग यांचे अचूक मोजमाप केले जातं. तसंच पर्यावरण विज्ञान, वन व्यवस्थापन, नकाशे तयार करणे आणि उपग्रह माहितीमध्ये देखील या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालीलपैकी कोणत्या कारणाने तयार होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अणुचे केंद्रकीय एकीकरण करून ही सूर्यापासूनची ऊर्जा तयार होते. सूर्यामध्ये हायड्रोजन तसंच हेलियम असतो आणि यांचं विलयन करून म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन होतं या दोन्हीचं. त्यामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि हीच प्रक्रिया सूर्याच्या ऊर्जा निर्माणाचे मूळ कारण देखील आहे. पुढचा प्रश्न आहे. विजोड गोष्ट ओळखा. तर विजोड गोष्ट आहे सेकंड ऑप्शन आर्यभट्ट. कारण अप्सरा, ध्रुव आणि कामिनी ही सर्व नक्षत्र आहेत. नक्षत्र म्हणजे आकाशातील वस्तूंशी संबंधित नाव आहेत हे. आर्यभट्ट हे प्रख्यात भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते, त्यामुळे ते इतरांपेक्षा हा जो शब्द आहे तो वेगळा समजला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. युरेनस या ग्रहाचा शोध कोणी लावला? तर बघा, युरेनस या ग्रहाचा शोध जो आहे तो विल्यम हर्शेल यांनी लावलेला आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 1781मध्ये विल्यम हर्शेल यांनी दुर्बिणीच्या सहाय्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला होता. तसंच या दुर्बिणीतून शोधला गेलेला हा पहिला ग्रह ठरलेला आहे. सौरमालेच्या अभ्यासात मोठी भर पडली होती या ग्रहाचा शोध लागल्यामुळे. पुढचा प्रश्न पाहूया. ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय? तर ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ऑर्निथॉलॉजी ही जीवशास्त्राची शाखा असून पक्ष्यांच्या प्रजाती, वर्तन, निवासस्थान, स्थलांतर आणि पर्यावरणीय भूमिका यांचा अभ्यास करते. तसंच पक्षी संवर्धन आणि पर्यावरण विज्ञानात याचं फार महत्त्वाचं
कामगिरी आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस डॅश डॅश म्हणतात. तर बघा, वाफेचे रूपांतर बर्फामध्ये होतं तेव्हा ते संप्लवन क्रिया झालेली असते. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. वाफेचा थेट बर्फामध्ये बदल होण्याच्या प्रक्रियेला आपण डिपोजिशन किंवा संप्लवन असं म्हणतो. या द्रव अवस्था येत नाही. डायरेक्ट हिमकणांची निर्मिती आणि थंड प्रदेशातील बर्फ निर्मिती यामध्ये होत असते. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं 20 प्रश्न पाहिलेले आहेत. ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला आहे त्यांना नक्कीच क्वेश्चनची क्वालिटी समजून येईल. कशाप्रकारे आपण इथे क्वेश्चन घेतलेले आहेत, किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत हे समजतं. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की बेल आयकॉनवर प्रेस करा आणि लाईक करा. तसंच जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर या व्हिडिओची PDF हवी असेल तुम्हाला तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, ती तुम्ही जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच.